चिम्याचा कट आणि धनुष्यबाणावर बोट. खऱ्या अर्थानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जी निवडणूक सुरू आहे, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे आणि यामध्ये विचार मंथन करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी सर्वच महायुतीच्या पक्षांची ठेवली होती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर देशामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि विकासाला सामोरं जायची ही वेळ आहे. असं असताना निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा सोडून आमचे विरोधक सातत्यानं इतर मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतायत किंवा आम्हाला त्या ठिकाणी नेण्यास भाग पाडतायत. प्रामुख्यानं आम्ही आज असं ठरवलेलं आहे की इतके वर्ष गेले 62 वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता या देशावर होती. गरिबी हटवा हा नारा दिला पण गरिबी कधी हटली नाही. पण गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी विविध सेक्टरमध्ये विविध योजना आणल्या आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं गरिबी हटाव झाली. आणि म्हणून आज ही निवडणूक लढत असताना विरोधकांना माझं आव्हान आहे की इतर मुद्दे सर्व सोडा, तुम्ही विकास काय केलाय ते सांगा. विकासाच्या मुद्द्यावर आपण जिथं बोलवाल तिथं आम्ही येऊ, कुठल्याही फोरमवर आम्हाला बोलवा आणि तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि मग आपण मतदारांना सामूहिकपणे सांगू की मतदान कुणाला केलं गेलं पाहिजे. 62 वर्ष सत्ता भोगून देशाची वाट लावणाऱ्यांना केलं गेलं पाहिजे की 10 वर्षामध्ये देशाची प्रगती करून देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं किंवा महासत्ता बनण्याकडे ज्यांचं लक्ष आहे देशाला त्यांना मतदान केलं पाहिजे. हे मतदार ठरवतीलच, पण आपण दोघांनी मिळून पण सांगू, आपण ती चूक आपली कबूल कराल. आणि म्हणून इतर मुद्द्यावर निवडणूक नेण्यापेक्षा आमचं आव्हान आहे की विकासावर आपण बोलू.